मराठा समाज 50-60 हजार उमेदवार उभे करणार। मराठा समाजाची नवी रणनीती। कितीही दबाव येऊ द्या, मागे हटणार नाही। काही मराठा आमदारच माहिती पुरवतायत, जरांगेंचा आरोप। मराठा आरक्षण कायद्याविरुद्ध आणखी एक याचिका दाखल। भाऊसाहेब पवारांनी दाखल केली याचिका। मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करा, याचिकेत मागणी। जालिंदर सरोदे यांचा ठाकरे गटात प्रवेश। शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश। रायगडच्या जागेवरून उदय सामंतांनी हात झटकले। शिवसेनेला जागा मिळावी हे पदाधिकाऱ्यांचं मत। पदाधिकाऱ्यांच्या मागणीला सामंत यांची साथ नाही। बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा। सुप्रिया सुळेंकडून पूर्व प्रचाराला सुरुवात। बारामतीत प्रचार रथ बनवण्याचं काम सुरू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। महायुतीच्या जागावाटपासंदर्भात सह्याद्रीवर बैठक। लोकसभा जागावाटपावर आज निर्णय होण्याची शक्यता। पुण्यात ठाकरे गट शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाकरे गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या मदतीला मैदानात। उद्या महाविकास आघाडीची बैठक। वंचित बहुजन आघाडीला बैठकीचं निमंत्रण। बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। नितीन गडकरींचा पत्ता कट करण्याचा भाजपचा प्रयत्न। खासदार संजय राऊतांचा आरोप। भाजपमध्ये गडकरींवर अन्याय असं चित्र। नाना पटोलेंचं विधान। कर्ज हमीच्या प्रस्तावात पंकजा मुंडेंच्या कारखान्याला स्थान नाही। वैद्यनाथ साखर कारखान्याला मदतीतून डावललं, मात्र 15 विविध साखर कारखान्यांना कर्ज मंजूर। निलेश लंकेंनी तुतारी नगरच्या दक्षिण लोकसभेत वाजवावी। अमोल कोल्हेंची निलेश लंकेंना खुली ऑफर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर। जळगावमध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाण्यातील मॉडेल मिल कंपाऊंडमध्ये 6-7 मार्चला नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री करणार देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीचं उद्घाटन। नंदुरबार लोकसभा काँग्रेस पुन्हा जिंकणार। आमदार केसी पाडवींचा दावा। महाराष्ट्राचे सरकार 3 तिघाड आणि काम बिघाडा। केसी पाडवींचा सरकारवर निशाणा। फेमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून निरंजन हिरानंदानीची 10 तास चौकशी। प्रकरण 15 वर्ष जुने। आम्ही यंत्रणेला सहकार्य करतोय, यापुढेही करू। हिरानंदानीची प्रतिक्रिया। नागपूरच्या संविधान चौकात वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन। सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं कंत्राटी कामगार आक्रमक। लसणाची आवक वाढल्याने घाऊक बाजारात लसणाला कमी दर। बाजार समितीत 300 ते 350 रुपये तर घाऊक बाजारात 50 ते 110 रुपयांवर। सोलापुरात उत्पादित होणारा चारा इतर राज्यात वाहतूक करण्यास बंदी। संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सांगलीत दुकानांवर इंग्रजी फलक लावल्यामुळे 5 दुकानदारांना दंड। मराठी फलक न लावल्याने प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा। कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला। बिबट्याला शोधण्यासाठी नाशकातून मागवले ड्रोन। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।